नागपूरमधून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। नागपुरात एका गतिमंद तरुणीवरती वडिलांसह त्याच्या मित्रांनाच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपी कमलेशची पत्नी तिच्या गतिमंद मुलीसह वेगळी राहत होती, तर कमलेशनं दुसरं लग्न केलेलं होतं। दुसरा आरोपी राजू हा विवाहित असून पीडितेला ओळखत होता। विवाहित असताना देखील त्यानं गतिमंद तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं। मार्च महिन्यामध्ये तो तिला घेऊन शिवनी इथं गेला आणि तिथं तिच्यावरती सलग 2 दिवस लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर राजूनं तिला परत आईच्या घरी न सोडता वेगळं राहणारे वडील कमलेशच्या घरी सोडलं। कमलेशने देखील गतिमंद तरुणीच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावरती अत्याचार केले। पीडित तरुणीनं स्वतःची सुटका करत आपल्या आईच्या घरी पोहोचली आणि तिनं याबाबत आईला सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे। तर तिने नकार दिला त्यावेळेस आणि 2 दिवसानंतर तिने घरी तिच्या आईला सांगितलं की तिच्यासोबत तिला किडनॅप करून एका व्यक्तीने घेऊन गेला होता, जो की तिच्या घराच्या मागे जे बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या ठिकाणी तो मजूर होता। त्या 1 महिन्याच्या दरम्यान या मुलीसोबत सुरुवातीला जो राजू नावाचा व्यक्ती घेऊन गेला होता, त्यांनी एमपीला जिथे तो घेऊन गेला होता त्या ठिकाणी सुद्धा तिथे त्यांनी दुष्कर्म केल्याबद्दल माहिती प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारची तक्रार आहे आणि त्या आरोपीने टोकरी सुद्धा दिलेली आहे। आरोपीला त्या अटक करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।